महात्म्याचा आणि ज्या सद्भक्ताचा अवतार झाला त्या अगोदर एक कथा या ठिकाणी सांगितली की आपण सर्वांनी काल कथेच्या उत्तरार्धामध्ये भगवान शंकर आणि माता सतीचं चरित्र सर्वांनी श्रवण केलं की माता सती आपल्या पतीच्या अपमान सहन न करू शकल्यामुळे तिने यज्ञामध्ये उडी घेतली, आपले जे अवतार कार्य होतं ते संपवलं. महादेवांना ही गोष्ट ज्यावेळेस माहीत पडली त्यावेळेस महादेव दुःखित झाले, वीरभद्राला पाठवून त्या यज्ञाची पूर्तता केली. यानंतर त्या नंदिकेश्वराने दक्षाला जो शाप दिला होता की माझ्या स्वामींना तू जे अपशब्द बोलतो आहेस, जा तू असे अपशब्द बोलून माझ्या स्वामींचा अपमान केलायस म्हणून तुला बोकडाचं शिर ठिकाणी लागेल. त्याला त्या बोकडाच्या शिराने त्याची स्वतःची चूक लक्षात आली. बघा की मनुष्याने आपण काल पाहिलं की त्या दक्षाला प्रजापतींचा अधिकारी राजा बनवलं होतं, त्याला मोठं पद त्या ठिकाणी प्राप्त झालं होतं म्हणून त्याला अभिमान झाला होता. परंतु बघा अभिमान जर मनुष्याला मनामध्ये आला तर तो चिरकाल टिकत नाही, काही ठराविक दिवसांनी तो अभिमान गळून जातो, नष्ट होतो. तीड मात्र जरी होय अभिमान, तीड मात्र जरी होय अभिमान, तीड मात्र जरी होय अभिमान, तीड मात्र जरी होय अभिमान. मनुष्याला झाला तर त्याची काय गती प्राप्त होते हे दक्षाच्या उदाहरणावरून या ठिकाणी सांगितलं. अभिमान उत्पन्न झाला होता आणि ज्या वेळेस यज्ञामध्ये सती माता येते, भगवान शंकर मात्र आपल्या स्थानिक स्त्रीच राहतात. अपमान सहन न झाल्यामुळे यज्ञामध्ये उडी घेतली आणि त्या ठिकाणी यज्ञाचा विध्वंस त्या ठिकाणी झाला. सर्व काही हकीकत इकडे माहीत पडल्यानंतर त्या दक्ष राजाला आपली चूक काही काळानंतर लक्षात येते. त्यावेळेस भगवंताची स्तुती त्याने त्या बोकडाच्या शीर असलेल्या अवस्थेमध्ये केली असं वर्णन भागवतात आलं. मला सांगा किती जर कथा लक्ष देऊन ऐकली तर नक्कीच फलद्रूप होईल. ज्या वेळेस मनुष्य रूपी देह मिळाला होता त्यावेळेस अभिमान उत्पन्न झाला होता आणि ज्या वेळेस बोकडाचं शिर भेटलं त्यावेळेस समजलं भगवंताचं महती काय आहे. तेव्हा बोकडाच्या बघा आता आपल्याला सर्वांना बोकड ही जात माहिती आहे, तो कधी भगवंताचं नाव घेतो का? तो आपल्यासारखा सर्वांना कोणाला राम राम म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. मग तो जर म्हणू शकत नाहीये याचा अर्थ आपल्याला जे तोंड दिलंय ते भगवंताच्या नामस्मरणासाठीच दिलंय. त्या अवस्थेमध्ये त्याला पश्चाताप झालाय आणि भगवंताचा धावा करतोय, भगवंताचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेस भगवंत दीन दयालू भक्तांवर कृपा करणारे भक्तवत्सल असे भगवंत त्या ठिकाणी त्या दक्षाला सांगतायत, दक्षा अरे अभिमान करणं फार चुकीची गोष्ट आहे. अधपतनाला नेणारा अभिमान लोभ हा मनातून काढून टाकला पाहिजे. त्यावेळेस स्वतःची चूक त्याच्या लक्षात आली. इथपर्यंतचा कथाभाग या ठिकाणी सांगितला. पुढे
त्याच भगवंतांनी म्हणजे ज्याप्रमाणे दक्षाला सांगितलं की बघ हे दक्षा, अरे भगवंताच्या नामस्मरणाशिवाय या जीवनामध्ये दुसरी कोणतीही गोष्ट महत्वाची धरू नकोस, मनामध्ये आणू नकोस. आणि पुढे मैत्रेय मुनींनी विदुर काकांना एका भगवंताच्या भक्ताचं वर्णन या ठिकाणी सांगितलं. ती कथा म्हणजे ध्रुव बाळाची कथा. ध्रुव आख्यान या ठिकाणी सांगितलं जातं की आपण काल सर्वांनी श्रवण केलं. स्वयंभू मनु आणि शतरूपा यांना ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पत्तीचं कार्य करण्यासाठी प्रेरणा दिली, आज्ञा दिली. त्यामध्ये मनु आणि शतरूपे पासून आपण सर्वांनी ऐकलं होतं 2 पुत्र सुद्धा उत्पन्न झाले होते. एक प्रियव्रत आणि एक उत्तानपाद. या उत्तानपादाचा अगोदर आपल्याला याची वंशावळ अगोदर या ठिकाणी सांगितली. नंतर प्रियव्रताची कहाणी कथा आपल्याला ऐकायची आहे. त्या उत्तानपादाचाच मुलगा होता ध्रुव. उत्तानपादाला 2 राण्या होत्या, एक सुनीती आणि एक सुरुची. आपण सर्वजण शालेय शिक्षण घेताना आपल्याला गोष्टींच्या पुस्तकामध्ये या ध्रुव बाळाची कथा सांगितली. आता तर नाही येते, आता गेलं. आता वर्ड स्टोरी येतात, नाही तर कोणत्या ना कोणत्या नवीन स्टोऱ्या आहेत. आता अशा कथा राहिल्याच नाही ग्रंथांमध्ये. आता काही भलतच आहे. या ध्रुव बाळाचं सुंदर चरित्र आपल्या जीवनामध्ये उतरवण्याखेरीज आहे. बघा, सुनीती तिच्या नावाप्रमाणे सु आणि नीती, नीतीला जाणणारी म्हणजे सुनीती, आणि सुरुची म्हणजे तिला जे आवडतंय, तिला ज्याच्यामध्ये रुची वाटते, मी म्हणेल ते खरं आहे, मी म्हणेल ते योग्य आहे, ती म्हणजे सुनीती. सुरुची एक सुनीती, ती नीती संपन्न आहे आणि जी स्वतःला अभिमानी स्वतःला मी पण ती ठिकाणी त्या ठिकाणी समजते, ती सुरुची. सुनीतीचा मुलगा होता ध्रुव महाराज. आता आणि सुनीतीचा मुलगा ध्रुव महाराज आणि सुरुचीचा मुलगा, हे दोघं जण खेळत असताना एक वेळेस राजा असाच बसलेला असताना मोठ्या सिंहासनावर, त्यावेळेस आपल्याच पित्याच्या मांडीवर, एका मांडीवर आपला भाऊ बसलेला आहे. ही स्थिती कोणी पाहिली? ध्रुव महाराजांनी. आणि पाहिल्यानंतर त्यांची सुद्धा इच्छा झाली की आपण सुद्धा आपल्या पित्याच्या मांडीवर बसावं. परंतु सावत्र आईच्या क्लेशामुळे त्या ठिकाणी थोडासा भेदभाव असा होतो. अगदी 5 वर्षांचे ध्रुव बाळ त्या ठिकाणी आपल्या पित्याच्या मांडीवर बसण्यासाठी त्या ठिकाणी रडतात. हे आई, मला सुद्धा दादा जसा मांडीवर बसलेला आहे तसं मला सुद्धा बसायचं आहे. तेव्हा त्याची आई तर शांत अवस्थेमध्ये उभी आहे, परंतु जी सुरुची होती ती मात्र त्याला बोलू लागली. म्हणे, हे ध्रुवा, अरे तुला या मांडीवर बसण्यासाठी फार कठोर तप करावं लागेल. तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तेव्हा तू तुझ्या या पित्याच्या मांडीवर बसू शकशील. 5 वर्षाचं बाळ, त्याला काय कळतंय बरं, सांगा बरं. आता हे उठला. त्यावेळेस ध्रुव बाळ सुरुची बोलल्यानंतर, आपली सावत्र आई बोलल्यानंतर आपल्या आई सुनीती जवळ गेला आणि त्या ठिकाणी रडतो. म्हणे, आई असं का आई बोलते? म्हणे, बाळा, तुझी आई बरोबरच सांगते. बघा, सुनीती नावाप्रमाणेच सुनीती होती. आपलीच सवत आपल्याच मुलाला जो अधिकार त्याचा असताना सुद्धा मांडीवर बसू देत नाहीये, तरी सुद्धा किती आदर्श संस्कार देते. साधं एक गोष्ट लक्षात घ्या, सत्संगामध्ये जाण्यासाठी किंवा परमार्थ करण्यासाठी कोणत्या आईची इच्छा आहे इथे बसलेल्यांपैकी
की माझ्या मुलीने कथाकार प्रवचनकार व्हावं किंवा माझ्या मुलाने कीर्तनकार कथाकार व्हावं. मला जरा हात वर करून सांगा बरं, तुमच्या येणाऱ्या पिढीमध्ये जर कोणी असेल तर आमच्या सोबतला बरं होऊन जाईल. कुणाची इच्छा आहे माझ्या मुलीने कथा करावी, माझ्या मुलीने प्रवचन करावं, माझ्या मुलाने कथा कीर्तन करावं? वाटतं का तुम्हाला? नाही वाटत. तुम्ही नाही म्हणत नाहीये तरी मला तुमचे चेहरे सांगताय तुमची इच्छाच नाही माझ्या मुलाने माझ्या मुलीने असं बनावं. आपली सुरुवात इथून आहे. जर आपण सुनीतीच्या जागेवर असतो तर त्या ठिकाणी सवतीच्या तिथे जाऊन 2 कानात लगवून आले असते. का बरं त्याला बसू देत नाही? कंबराला पदर खोचूनच भांडण केली असती. परंतु सुनीती तिच्या नावाप्रमाणे होती. सद्भक्त भगवंताचे भक्त या स्वभावाचे असतात. तेव्हा ती तिच्या बाळाला सांगते, म्हणे बाळा, अरे तुझ्या आईने खरंच सांगितलं, तुला जर राजाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला खरंच तिच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तेव्हा तू बसशील. त्यावेळेस ती सुरुची आहे ती पुन्हा त्या ध्रुव बाळाला बोलते, म्हणजे ध्रुवा, मी तुला आत्ताच्या आत्ता सांगते, इथून तू निघून जा, वनामध्ये जा. वनामध्ये जाऊन भगवंताची तपश्चर्या कर. एवढी तपश्चर्या कर की त्या भगवंताला तुला हे मागायचंय की मला सुरुचीच्या पोटी जन्म भेटू दे. तू वनात जाण्यायोग्यच आहे, इथे बसण्याचा अधिकार तुझा नाही. त्यावेळेस ध्रुव बाळाला आपल्या आईनेही तसं सांगितलं, सावत्राईनेही उपदेश केला. एका क्षणाचा सुद्धा विचार केला नाही. किती वर्षाचं वय आहे? 5 वर्षाचं. 5 वर्षाच्या अवस्थेमध्ये ध्रुव बाळ त्या ठिकाणून निघाले आणि मनोमन विचार केला, काहीही झालं तरी आता घरी परत यायचं. जोपर्यंत भगवंत भेटत नाही तोपर्यंत घरी यायचं नाही. वनाच्या दिशेने गेले. वाटेमध्ये सदा सर्वकाळ सर्व सामान्यांना आणि सर्व लोकांना भगवंताच्या नामस्मरणाचं महत्त्व सांगणारे ऋषी भेटले. कोण? नारद महर्षी. नारायण श्रीमन्नारायण